आपले गुरु म्हणजे आई वडील असतात, तेच आपल्याला संस्कार देतात. नंतर बालवाडीच्या शिक्षिका ते देतात. नंतर पहिली दुसरी प्राथमिक शिक्षक देतात. नंतर हायस्कूल आणि कला ज्युनियर कॉलेजचे शिक्षक हे आपल्याला देतात. पण या जीवनामध्ये आपण जगत असताना सर्वप्रथम आपण शिक्षकांची जाण राखली पाहिजे. त्यांनी आपल्याला कुठले संस्कार दिले आणि आपण त्यांचे काय विचारही अवलंबित आणण्यात आपण यशस्वी झाले पाहिजे. प्रथम मी सर्व शिक्षक जाधव सर, शिंदे सर, जमदार सरांचा एक जोक मला आठवते. त्या टाइमाचा विद्यार्थ्याला मारलं होतं, त्या विद्यार्थ्याला मला आठवत पवार, बरोबर सर, तो मला अजून प्रथम आठवत आहे. परंतु सरांनी जे संस्कार मला दिले ते संस्कार बरोबर आजपर्यंत कोणीही जपले नाही. पाखरे पुन्हा या शाळेसाठी सर्व शिक्षक मित्र आपल्यासाठी मनोगत व्यक्त करतील. पण हे विद्यार्थी मी किती दिवस प्रयत्न करतो सर, 1-2 वर्ष काही गेट मिळवण्यासाठी. पण काय विद्यार्थी असे आहेत त्यांनी फोन सुद्धा उचलले नाही. आम्ही त्यांच्याकडे पैसे कसे आम्ही शाळेला गिफ्ट आणले. सरांनी डोळेसाने सुद्धा आम्हाला संस्कार दिलेले, ते संस्कार आजपर्यंत आम्ही जपत आले. मी 5वी ते 8वी दिगंज हायस्कूल, 8वी 9वी 10वी इंदिराभाग्य, 12वी 11वी श्रम कॉलेज, MA BEd हे काम करतील शिकलो सर. कष्ट करून कमवानी शिका हा प्रयत्न केला. यशवंतराव मुद्दे विद्यापीठातून मी 13वी 14वी 15वी केली. नंतर मला मुंबईला जॉब लागला सर. तो जॉब जरा पगार पेमेंट कमी होतं. त्या टाइमला 2000 ते 5 नंतर 10वी झाली. त्यानंतर पुढे मला फक्त 2000 पेमेंट होतं. 2000 मध्ये मी त्यावेळी मला नंतर कोणाला तुम्हाला पेमेंट वाढले 30,000 रुपये झाले. पण मी नाही गेलो कारण माझी परिस्थिती तशी नव्हती. सध्या काम शेती करण्यासाठी माझ्यापाशी एकटाच मिळतो. 2 भाव आहेत कलकत्ता सोडण्यासाठी गाड्या बनवतो. त्यामुळे मला इथे स्थायिक राहिलं. मी शेतीमध्ये ऊस आहे, आधी डाळिंब होती, नंतर मका क्षेत्रामध्ये उत्पन्न झालं आहे. शेती डेव्हलपमेंटसाठी मला सर्व कृषी अधिकारीच बनतात. सर तुम्हाला काय केलं पडलं तर आम्ही देतो. मला सगळ्या सांगितले खत माझ्याकडे घेऊन जा, बरोबर.